लोकांनी अशा स्त्रियांना वाळीत टाकले, ज्यांना कोणी स्वीकारत नाहीये. अशांनी कोणाकडे जायचं? अशांनी उमाजीकडे यावं. आणि अशा शीलवतींना शीलवती म्हणती आम्हासे घातारो, त्यांच्यासाठी त्यांना आपण बंधू आहोत असं सगळ्यांना जाणीव करून द्यावी. ऐकता उमाजी शब्द हादरे रान, ऐकता उमाजी शब्द हादरे रान, धनिका सदरारा राजा समतो मान, धनिका सदरारा राजा समतो मान. उमाजी आला की सगळ्यांना एकच आनंद होत असे. या उमाजीनं स्वतःची पळपण तयार केली हो. 100-200 सैनिक आपल्या वयाचे घ्यावेत, सगळ्यांकडे त्या नंग्या तलवारी घ्याव्यात. जो कोणी इकडे चावरेल त्याला कापून काढायचं, कारण त्याशिवाय ही वृत्ती संपणार नाही. जो उठतो तो आमच्या आया बापड्यांना घेऊन जातो, त्यांच्यावर जुलूम करतो आणि टाकून देतो रस्त्यावर. ही गरिबी कोण संपवणार? हे हाल कोण संपवणार? म्हणून जो दिसेल त्याला मारून टाकायचं. आणि या उमाजीनं सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून गावोगावी उरूस भरवायला सुरुवात केली, गावोगावी जत्रा भरवायला सुरुवात केली. आमच्याकडे आहे ना सगळीकडे जत्रोत्सव चालू आहे, जिथं जावं तिथं जत्रोत्सव. परवा वेऱ्यात झाला, काल इथं खाली सातेरीकडे झाला, 2 दिवसांनी इथं जत्रा आहे. आम्ही पण जत्रा, पण सगळी मजा आमच्या जत्रेत. त्या काळची परिस्थिती वेगळी होती. जत्रेत सगळ्यांना संघटित करावं आणि काय करावं? गावचा उरूस खंडोबाचे, गावचा उरूस खंडोबाचे जत्रा, दसरा दिवाळी आणि नवरात्रा. गावचा उरूस खंडोबाचे जत्रा, दसरा दिवाळी आणि नवरात्रा. आला उमाजी आला, आनंद सर्वात आला. अहो आला उमाजी आला, आनंद सर्वात. एंट्री घ्यावी ना, हिरो तशी सगळ्यांची अवस्था होती. जत्रा भरली आहे, उरूस आहे, देवाचा उरूस आहे, सगळे एकत्र आले. पण आला उमाजी आला, आनंद सर्वात. इतका आनंद होत असे. हर हर महादेव, उमाजी आला, उमाजी आला, उमाजी आला. वा 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 वा. रामगडात ऋण फलदार, रामगडात ऋण फलदार, शोभतो जसा सरदार, शोभतो जसा सरदार. जन करीती जय जयकार, गावाचे आमचा नमस्कार. जन करीती जय जयकार, गावाचे आमचा नमस्कार. मिळून सारे गाते नाचते, भंडारा लावणी थारा. आला उमाजी आला, आनंद सर्वात आला. अहो आला उमाजी आला, आनंद सर्वात आला. आला उमाजी आला, आनंद सर्वात. उमाजी आला, उमाजी आला. सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू एकच का? कारण या सगळ्या जुलमातनं तो आपल्याला सोडवणार आहे. गावोगावी उरूस जत्रा भरवाव्यात का? जेणेकरून भंडाऱ्यासाठी लोक एकत्र येतील. एरवी म्हणून भंडाऱ्यालाच गर्दी जास्त, पंढरीना महाराष्ट्र आमच्याकडे प्रसाद म्हणतो आम्ही, तिथं भंडारा म्हणतात. कळलं तर बघा, नाही तर त्या सोडून अनेक गोष्टी इथल्या म्हणजे खरं तर सगळं लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं. पण आम्ही काहीच लक्षात न ठेवता जे वायफळ आहे तेवढंच मात्र लक्षात ठेवतो. असं करू नका. सगळ्यांना संघटित करावं, एकत्र करावं आणि अशा गावोगावी दरोडे घालून, छापे घालून, उरूस भरवून, जत्रा भरवून या उमाजीनं 1200 लोक गोळा केली. आणि आता सगळ्यांना सैनिक शिक्षण द्यायला सुरुवात केली.
दांडपट्टा कसा खेळायचा, तलवार कशी चालवायची, भाला कसा फेकायचा, स्वतंत्र शिक्षण सगळीकडे सुरू केलं. असं खुलेआम सुरू केलं नाही, लपून छपून सुरू केलं. कारण जरा इंग्रजांना समजलं, संपायला तयारच होते ते. त्यांच्या विरुद्ध कोणीही उठलेलं त्यांना चालणार नाही. पण या सगळ्या उमाजीचं कर्तृत्व बघून काय झालं माहितीये? शूर भूमदार पाहुणीला उमाजी, शूर भूमदार पाहुणीला उमाजी, शूर भूमदार. ज्या सगळ्यांना आकर्षित असणारा उमाजी, अहो भरदंड नाही उंची आपण विचार करा ना, त्याची शरीरयष्टी कशी असेल. ती काय अशी कमवून पावडरी घेऊन सिक्स पॅक केलेले नव्हते, कमावलेलं शरीर होतं. पिळदार मिशा आहेत, केस मोठे, दाढी ठेवली आहे, कारण शिवबांना दैवत मानलंय. आणि अशा उमाजीवर भाळणाऱ्या मुले कमी असतील का? शूर उमदा पाहुणीला उमाजी, शूर उमदा. होई मोहित पुतळाही साधवाची, होई मोहित स्वप्नरंग विमनी आपुल्या घराचे, स्वप्नरंग विमनी आपुल्या घराचे. हे दर्शन नितकपुरी सहगणाचे, हे दर्शन नितकपुरी सहगणाचे. ही जाधवांची पुतळा प्रत्येक वेळी ढाल म्हणून उमाजीच्या पुढं पाठी आहे. कायम लढाई करत असताना कुठं त्याला जखम झाली तर हिनं जाऊन मलमपट्टी करावी. एक दिवस न राहून त्या उमाजीने विचारलं, अगं पुतळे, काय म्हणून सगळं सोडून अशी माझ्या मागं फिरतेस? तिनं सांगावं, माझा होशील का? उमाजी म्हणाला, नाही ग बाई, माझं ध्येय ठरलंय. मला ही भूक स्वतंत्र करायची आहे, जी पारतंत्र्यात गेली आहे. मला हे नाही जमणार. ही पुतळा उमाजी बरोबरच्या संसाराचे प्रपंचाची स्वप्न रंगवतीये. आणि म्हणून फक्त भगवतीचं दर्शन घेत नाही, तर गौरीसह हराचं दर्शन घेतीये. भगवान शंकरांचं, कारण कायम एकत्र आहेत ना शिव आणि शक्ती. हरकत नाही म्हणाली. 2-3 वेळा विचारलं, नाही हे उत्तर आलं. म्हटल्यानंतर तिनं काय करावं? तिनं सुद्धा आपलं ध्येय आपल्या प्रियकराबरोबरच परावर्तित केलं. तुझं ध्येय उन्नत आहे ना, उत्तम आहे ना, तू ध्येयासाठी सुखानं प्राण वेचणार आहेस ना, तर मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. नाहीतर तुमचं आमचं तिनं जशी उमाजीनं 1200 सैनिकांची मावळ्यांची फौज केली ना, तिनं आपल्या बरोबर आपल्या सगळ्या मैत्रिणींना यासाठी एकत्रित केलं. आणि काय करावं? जिथं जिथं हा उमाजी लढाईला जातोय ना, तिथं तिथं हिनं या बायकांची पलटण घ्यावी. 25-30 बायका सुरुवातीला जोडल्या गेल्या. याच्यानंतर अनेक बायका आल्या. कुणाला काही जखम झाली तर मलमपट्टी करावी, यांच्या जेवणा खाण्याची रोजची व्यवस्था करावी, चुलीसाठी सरपण आणावं. जी जी म्हणेल ती सेवा प्रत्येकानं त्या मावळ्याची करायला सुरुवात केली. उमाजीला आता त्या शक्तीची जोड मिळाली. आणि हे असं सगळीकडं छुपे दरोडे घालतोय. इंग्रजांना चालेल? इंग्रजांनी फतवा काढला, जो कोणी उमाजीला पकडून देईल त्याला 25,000चं बक्षीस ठेवलं. बरं, 25,000. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगून गेले, घराबाहेरच्या दुश्मनाची भीती नाही, घरात राहून जे दुश्मनी करतात ना त्यांच्यापासून जास्त भय आहे. आणि तसंच झालं.
25,000च्या आमिषापोई काही लोक उमाजीला सोडून उमाजीचे पत्ते पुढचा दरोडा कुठं घालणार हे सांगू लागले आणि दरोड्यामध्ये अपयश येऊ लागलं. प्रत्येक वेळी हार मिळायला लागली. असं विचार करता उमाजी म्हणाला कोणीतरी यांना सामील झालंय, कसं शोधायचं. गनिमी कावा केला, उमाजीनं शोधलं आणि काय केलं, जे कोणी इंग्रजांना सामील झाले त्यांना शोधून पकडून त्यांची मुंडकी इंग्रजांना भेट दिली. दरारा कसा करणार नाही तर भेट दिली इंग्रजांना. इंग्रज म्हणाले अरे अशी 5 माणसं तुझीच मारलीस तू, काय करतोस. पत्र लिहावं, उमाजीला पोचवावं, हे सगळं वेळीच थांबव, जीवानिशी जाशील. ऐकलं नाही, कारण ध्येय ठरलंय माझी माता स्वतंत्र करायची, भू स्वतंत्र करायचं. काय करावं, स्वतःकडचा दारूगोळा संपला, लढाया करून तो संपला. बरं कुठेही हल्ला करायचा तर इंग्रजांना बातमी पोहोचते, कसं करणार, काय करणार. म्हणून शत्रूच्याच गटात सामील व्हायचं ठरवलं. दारूगोळ्याचे भांडार, दारूगोळ्याचे भांडार, ओस पडले भुयार. उमाजी मनी करी विचार, शरण जाई शत्रूला. दावा केला कॅप्टन टॉश, तेव्हा सगळ्या इंग्रजांच्यातला कॅप्टन, त्याच्याकडे गेला, धावत गेला. अहो माझ्यासाठी 25,000चं बक्षीस ठेवलंय ना, मलाच द्या, मी आलोय, मला सामील झालोय, मी सामील झालोय. आनंद झाला. छोट्या छोट्या लढाईत हरवलं काय, या उमाजीनं सगळं सोडून दिलं, त्याचं अवसान घडलं, कसा आला आता आपल्याकडं. पण उमाजीच्या मनात वेगळाच विचार. काय उमाजी विचार करतोय, यांच्या शिक्षणाची काय गीत, यांच्या शिक्षणाची काय गीत, दारूगोळा कुठे ठेवत्यात. उमाजीनं अहो त्यांच्यामध्ये गेला, त्यांचा मोरक्या झाला. कारण डोंगरांमधल्या दरी खोऱ्यांमधल्या सगळ्या जागा उमाजीला माहितीये. सह्याद्रीचा वाघ म्हटलं जात होतं. त्यांच्या शिक्षणाची काय गीत, दारूगोळा कुठे ठेवत्यात. किती भारतीय फौजेत याचा शोध उमाजी घेत. किती भारतीय त्यांच्या सैन्यात गेले आणि उमाजीला 3.5 महिने या इंग्रजांकडे राहून सगळे आपले भारतीय एकवटले, संघटित केले आणि 25,000चं बक्षीस ठेवलं होतं ना. 25,000 भारतीय मावळ्यांना घेऊन इंग्रजांना एकटं टाकून उमाजी तिथून पळून आले. त्यांच्या शिक्षणाची रीत काय ती समजून घेतली, काय आधुनिक पद्धतीनं ते आपल्याशी लढतात समजून घेतलं, शिकून घेतलं. दारूगोळा कुठं ठेवतात सगळ्या जागा शोधल्या. झालं आता उमाजीचंच राज्य सगळीकडे. आता मात्र इंग्रजांच्या नाकी नऊ आले. जिथं जावं तिथं इंग्रजांचा पराजय होतोय. काहीच संस्थानं शिल्लक राहिली हातावर मोजण्या इतकी जिथं इंग्रजांचं राज्य चालू लागलं. आता काय करावं, आणि म्हणून 2 लाखाचं बक्षीस उमाजींसाठी ठेवलं. 2 लाखाचं बक्षीस. आणि यावेळी दुसरं तिसरं कोणी बोललं नाही. भगिनी त्याची लीलाबाई, भगिनी त्याची लीलाबाई, इंग्रजांना साथ देई. म्हणे भाऊ विजेला येईल भाई, अवचित हाती देईन. तिला पुढचा काळ माहित होता काय. एकटा उमाजी फक्त 25,000 सैन्याला मावळ्यांना घेऊन काय करणार. या इंग्रजी शक्ती पुढे आपलं काहीच चालणार नाही हे तिनं जाणलं आणि शत्रूला सामील झाली. उमाजी कधी येईल,
कुठंय? ती म्हणाली कुठंय माहित नाही, पण एकही भाऊबीज माझ्या भावानं चुकवली नाही. भाऊबीज आहे ना, माझा भाऊ नक्की येईल, नक्की येईल, नक्की येईल. आणि हेच शब्द या लीलावतीच्या मुलांना ऐकले आणि म्हणून मामा 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 म्हणून धावत सुटलाय. मामा अरे कुठं तरी भेट मला. अरे दुसऱ्याचं सोड, सख्खी बहीण तुझी इंग्रजांना सामील झाली. कसं सांगू तुला? येऊ नकोस भाऊबीजेला, काय तू तिचं रक्षण करणार? तीच तुझ्या जीवावर की आहे, येऊ नकोस. पण हे सांगणार कसं? उमाजीपर्यंत पोहोचणार कसं? तर तो नाहीच पोहोचला. भाऊबीजेच्या दिवशी उमाजी घरी आले. इंग्रजी सैन्य आधीच दबा धरून बसलेलं होतं. आयता मासा गळाला लागला. बहिणीकडे येता क्षणी इंग्रजांनी पिस्तूल रोखलं. संपव म्हणाला, थांबव आता सगळं. आता यापुढे कुठल्याही लढाया कारवाया करायच्या नाही. आणि आता मात्र उमाजीच्या डोळ्यात पाणी आहे. म्हणेपर्यंत मामाचा भाचा तो धावत आला. मामा कशासाठी आलास रे? या बहिणीकडे का आलास? काय दिलं तिने तुला? तिचं रक्षण करणार? काही उपयोग नाही. अरे या सगळ्यांना तिनं इतकंच बोलावलं, तिनंच बोलावलं. मामा रडतोस काय? रडतोस का? इंग्रज हसले आणि इंग्रज म्हणाले मरणाला भीतोय. उमाजी म्हणाला हॅट, मरणाला भिणारा मी नाही. माझ्या राजानं हा देह या भूमातेला स्वतंत्र करण्यासाठी झिजवला. मला रडायला येतंय कारण माझी लढाई इथंच थांबली म्हणून. ध्येयासाठी मला सुखानं प्राण वेचायचे होते. रणांगणात जीव गेला असताना तर बेहत्तर झालं असतं. पण नाईलाजानं हा देह तुम्हाला सोपवावा लागतोय म्हणून वाईट वाटतंय. आपल्या गळ्यातला खंडोबाचा ताईत या आपल्या बाच्याला दिला. माझ्या सगळ्या मावळ्यांना सांग की जे कार्य ध्येय म्हणून हातात घेतलं ते पूर्ण करा. आणि उमाजीला त्या रोडी गावात पुण्यामध्ये असलेल्या मामलेदार कचेरीच्या कोठडीत ठेवण्यात. 1.5 महिना अन्न पाण्या वाचून तडफडत ठेवलं. कॅप्टन टॉश रोज येत होता. उमाजीनं कशा पद्धतीनं लढाया केल्या, कसं सगळ्यांना तयार केलं, सगळ्यांची मानसिकता कशी तयार केली, या सगळ्या विषयी या कॅप्टन टॉशनी प्रबंध लिहिला. आज त्यांच्याकडे उमाजी नाईकाचा हा प्रबंध वाचायला मिळतो. लोक अभ्यास करतात आणि त्या प्रबंधाचं नाव आहे काय? दुसरा शिवाजी उमाजी. या उमाजीला जर संपवलं नसतं तर दुसरा शिवाजी जन्माला आला असता. नवे तो जन्माला आलेला तयार होत होता. आम्ही वेळीच रोखला. सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये भीती बसावी म्हणून या उमाजीला याच मामलेदार कचेरीच्या बाहेर जे पिंपळाचं झाड आहे तिथं फासाला लावलं आणि 7 दिवस तो देव तिथेच लटकवत ठेवला. आजही पुण्यामध्ये मामलेदार कचेरी ते पिंपळाचं झाड तसंच आहे. उमाजीच्या सगळ्या कष्टांची साक्ष देण्यासाठी आजही ते झाड तिथे आहे. उमाजींचं स्मारक तिथे उभं केलं. उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक पहिले आणि यांचा विस्तार पुढं आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. तेव्हा आद्य क्रांतिकारक असणारे उमाजी नाईक ज्यांनी आपल्या ध्येयाप्रती सुखा आपले प्राण वेचले. मूळ अभंगात आम्हाला स्वामी स्वरूपानंद सांगतात. वास्तविक आज मला बुधवार पांडुरंगात म्हणून कामोपासना सांगायचं ठरवलं होतं, पण म्हटलं हे चरित्र कधी ऐकायला मिळणार? एरवी ही अशी चरित्र ऐकायला मिळत नाही. आम्हालाही सांगण्याचं कुठे वेळ येत नाही फारशी. तेव्हा या खंडोबाच्या नवरात्राचं वैशिष्ट्य म्हणून आज खंडोबाचा
असलेल्या उमाजीचं चरित्र आपण ऐकलं. उद्या आपण गुरुचरित्राचं गुरूंच्या विषयी पूर्वरंगात अभ्यास करूया आणि उद्या परत कोल्हापूरला जाऊया. त्याला वराडी ठेचा वगैरे बघूया. कोल्हापूरची माणसं कशी आहेत जरा उद्या त्याचा अभ्यास करूया. तेव्हा कोल्हापूरला जायचं असेल तर आज छान मकरोत्सव करा, मस्त प्रसादाचं सेवन करा, घरी जाऊन झोपा. उद्या चिंतनातच या, चिंतन करून या की उद्या काय मांडलं जाईल.